सद्गुरू सांगेल त्याप्रमाणे वागावे. शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा. भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालये बांधली, देवांचे पूजन अर्चन केले म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असं नव्हे. देवाचे करत असताना, जप करत असताना त्यापासून काही हवे आहे असं न वाटलं पाहिजे. तुम्ही सर्व लोक भजन पूजन करता, परंतु हे सर्व कसं होऊन बसलं आहे? जसं भांड कुठं ठेवावं, पळी तांदूळ कुठं ठेवावं वगैरे जे शास्त्रात लिहिलेलं असतं ते सर्व माणूस तोंडाने म्हणत असतो आणि करत असतो, कारण त्यामुळे त्याला कृती करणं सोपं जातं. तसं आपण देवाचं करतो, परंतु ते केवळ केलं पाहिजे म्हणून, ती आपल्या घरातली एक प्रथा आहे म्हणून, आपल्याला देव आवडतो म्हणून नव्हे. एक मुलगा होता, त्याला त्याच्या वडिलांची पत्र येत असत. तो पत्र वाची आणि देव्हाऱ्यात ठेवून दे. दुसरं पत्र आलं की ते वाची आणि मागलं पत्र काढून टाकी. एकदा वडिलांनी 25 रुपये मागितले. मुलाने ते पत्र वाचलं आणि नेहमीप्रमाणे पूजेत नेऊन ठेवलं. नंतर काही दिवसांनी वडिलांकडून एक गृहस्थ आला आणि म्हणाला, तुला तुझ्या वडिलांचं पत्र मिळालं का? त्यावर तो म्हणाला, हो. अरे मग पैसे का नाही पाठवलेस वडिलांना? त्या गृहस्थाने विचारलं. त्यावर तो म्हणाला, तेवढंच राहिलं बघा. तसं आपलं होतं. आपण कृती करतो, पूज्यभाव वगैरे ठेवतो, पण सद्गुरूने सांगितलेलं तेवढं करत नाही. त्यामुळेच आपली सत्कर्मे ही आपला अहंकार कमी व्हायला कारणीभूत न होता उलट अहमपणा वाढायलाच मदत करतात. म्हणून सद्गुरूने सांगितलेले साधनच आपण प्रामाणिकपणे संशयरहित होऊन करावं. त्याकरिता व्यवहार सोडण्याची जरूर नाही. आपण व्यवहाराला सोडू नये, पण व्यवहारात गुंतू नये. युद्धात सारथ्याच्या हाती सर्व काही असतं. तो लगाम हाती घेऊन जागृतपणे उभा असतो आणि योग्य वाटेल तेथे रथ नेऊन उभा करतो. युद्धकर्त्याचं काम फक्त बाण अचूक दिशेला किंवा व्यक्तीवर सोडणं. त्याप्रमाणे आपण सर्व जीवन एकदा सद्गुरूच्या ताब्यात दिल्यावर तो सांगेल त्याप्रमाणे वागणं हेच आपलं कर्तव्य ठरतं. ज्याने जगाची आस टाकली त्याचं तेज पडणारच हे लक्षात ठेवावं. एखादा रुपया आपण उचलला तर त्याच्या दोन्ही बाजू जशा एकदमच हातात येतात, त्याप्रमाणे आपण प्रपंचात पडलो की आपल्याला परमार्थ हा पाहिजेच. परमार्थात भगवंताची गरज असते. ही भगवंताची गरज सद्गुरू त्याचं नाम देऊन भागवतात. आपण हे नाम निरंतर आणि श्रद्धेने घेणे आवश्यक आहे. अशा रीतीने नामात अखंड राहिलं तर परमार्थ साधतो, भगवंताची गरज भासते, प्रपंचात समाधान मिळतं आणि जन्माला आल्याचं सार्थक होतं. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.